पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं एका माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज आहे त्रिपुरी पौर्णिमा आणि त्यानिमित्ताने मी जाते चौल रामेश्वर मंदिर येथे। आणि आजच्या दिवशी ह्या मंदिराला पूर्णपणे विद्युत रोषणाईने सजवण्यात येतं। तिकडे छान अशी विद्युत रोषणाई करण्यात येते आणि ते पाहण्यासाठी अलिबागमधील बरीचशी मंडळी ही त्या ठिकाणी जमतात आणि हा विद्युत रोषणाईचा खेळ पाहतात। तर आजच्या दिवशी बऱ्याच ठिकाणी जे घरातले देव असतात ते बाहेर आणून त्यांना अंगणामध्ये त्यांची पूजा केली जाते। तर अशी असते ही त्रिपुरी पौर्णिमा। आणि त्याचबरोबर मंदिराच्या बाहेरचे ज्या दीपमाळा असतात त्यासुद्धा ह्या दिवशी सजवल्या जातात। तर अशीच विद्युत रोषणाई दाखवण्यासाठी मी आपल्याला घेऊन जात आहे चौल रामेश्वर मंदिर येथे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा। आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडेल। जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, व्हिडिओला शेअर करा आणि जर काही सुचवायचं असेल तर नक्कीच कमेंट करा। तर जाऊयात आपण रामेश्वर मंदिर चौल येथे। आलो आहे वंखनाथ मंदिर नागाव येथे आणि पाहू शकता की ह्या मंदिराला सुद्धा विद्युत रोषणाई केलेली आहे। तर मित्रांनो, आज त्रिपुरी पौर्णिमेनिमित्त बरीचशी जी रेवदंडा नागाव विभागातली मंदिर आहेत त्यांना अशाच प्रकारे विद्युत रोषणाई करण्यात येते, छोट्या प्रमाणात किंवा मोठ्या प्रमाणात। तर आजचा व्लॉग माझा इथेच संपतोय। तर पाहू शकता पौर्णिमेनिमित्त चंद्रसुद्धा खूप मोठ्या आकारात आज दिसत आहे। तर आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल। तर भेटूयात पुन्हा अशा एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत टेक केअर।